नगरसेवक वैभव पाटील साहेब, धर्मेश शेलार साहेबांना विनंती करण्यात येते आणि स्टेजवर यायचं आहे. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आजच्या या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आजच्या या कार्यक्रमाचा दीप प्रज्वलन अत्यंत मंगलमय अशा वातावरणात संपन्न होत आहे. या रंगमंचाला औषण करीत आहेत आमच्या आचोळ्यातील या महिला आजी सोनिया वर्षे अमृताचा घन विठ्ठल पाहिला रे विठ्ठल पाहिला तुषार रूपे. हॅलो हॅलो अच्छा या विठ्ठल रुक्माई मंदिर याचे ज्येष्ठ महादेव पंढरीनाथ भगवान की माऊली माते की. सर्व मान्यवर या दीप प्रज्वलित करीत आहेत. ज्योति परम ज्योति दीप ज्योति परम ज्योति दीप ज्योति जनार्दनः दीपो हरतु मे पापम् दीप ज्योति नमोस्तुते. शुभं करोतु कल्याणम् आरोग्यं सुख संपदः द्वेष बुद्धि विनाशाय आत्मज्योति. सर्व थरातील मान्यवर इथे उपस्थित झालेले आहेत. आजच्या या आचोळे विभागातील या सुवर्ण यात्रा महोत्सव वर्ष शताब्दीला अत्यंत उत्साहाने आदरणीय माझे महापौर रुपीजी जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते पंढरीनाथ भगवान की बोला हर महादेव पंढरीनाथ महाराज
हा घाला ना, हात घाला, चालेल ना. जय जय. हॅलो. जय विठ्ठल रखमाई देवी. आज तुझं या आचोळा गावचा ग्रामदेवत म्हणून तुला मानाचा नारळ ठेवलेला आहे आणि ते कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. हा नारळ ठेवलाय तो पावन करून घे आणि सर्वांना सुख समृद्धी दे. या आचोळा गावातील सर्व लोकांना सुखी ठेव, समृद्धी ठेव अशी तुझ्या चरणी प्रार्थना करतो. आणि या नारळाला तो पावन करून घे आणि काय विडा पेढा असतील त्या बाजूला ठेव आणि आज कार्यक्रम आपला सुरक्षित होऊन दे अशी तुझ्या चरणी प्रार्थना करतो. वय महाराजा. जय महादेव. क्या बात है. तावडे साहेबांनी छान गारण घातलेलं आहे आणि आदरणीय माजी महापौर रुपेजी जाधव साहेब यांनी श्रीफळ वाढवलेलं आहे. आजच्या या सुवर्ण महोत्सवी वर्षाचं पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत. जयवंती वैद्यदाई इथे आलेले आहेत, त्यांचंही हार्दिक स्वागत आहे. कृपया सर्व मान्यवरांनी खाली आसनस्थ व्हायचं आहे. आदरणीय माजी महापौर रुपेजी जाधव साहेब यांना विनंती करण्यात येते की त्यांनी कृपया स्टेजवर यायचं आहे. आमच्या या आचोळे गावातील आमचे ज्येष्ठ असे संगीतकार भजन सम्राट मोतीराम बुवा यांना मी विनंती करतो की माजी महापौर रुपेजी जाधव साहेब यांचा इथे नृत्य सत्कार करायचा आहे.
माजी महापौर रुपेजी जाधव साहेब यांचा इथे हृदय सत्कार आमच्या आचोळ्यातील विठ्ठल रुक्माई मंदिर समिती यांचे भजन सम्राट मोतीराम बुवा चौधरी यांच्या शुभास्ते यांचा सत्कार करण्यात येत आहे। मी माजी महापौर रुपेजी जाधव साहेब यांना यानंतर या आचोळी विभागातील प्रमुख चतुर्वेदी साहेब यांना मी विनंती करतो त्यांनी स्टेजवर यायचं आहे। संजय चौधरी साहेब जे विठ्ठल रुक्माई मंदिराचे अध्यक्ष आहेत त्यांना विनंती करतो प्रमोद चतुर्वेदी साहेबांचा सत्कार इथे करायचा आहे। अत्यंत प्रसन्न व्यक्तिमत्व असलेले आमचे प्रमोदजी चतुर्वेदी साहेब ज्यांनी साक्षात ईश्वर असलेल्या साईबाबांचं मंदिर संगमरवरी अशा पद्धतीने इथे उभारलेलं आहे। जोरदार टाळ्यांचं स्वागत करायचं आहे। बोला पंढरीनाथ महाराज की हर हर। माजी नगरसेवक वैभव पाटील साहेब यांनी इथे रंगमंचावर यायचं आहे। या मंडळाचे माननीय सभासद राम चौधरी साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे। माजी नगरसेवक वैभव पाटील साहेब। मी उपनगराध्यक्ष रमाकांत दळवी साहेब यांना विनंती करतो त्यांनी स्टेजवर यायचं आहे। रमाकांत दळवी साहेब या मंडळाचे खजिनदार रमेश चौधरी साहेब यांच्या शुभास्ते त्यांचा सत्कार करण्यात येत आहे। माणसाचं आरोग्य चांगलं असेल तर सर्व चांगलं असतं। माजी नगरसेवक भूपेंद्र पाटील साहेब यांनी आरोग्याची स्वतः काळजी घेत इतरांच्या आरोग्याला जपण्याचा वसा घेत पुढे त्यांनी समाजसेवेचं व्रत हाती धारण केलेलं आहे। त्यांचा इथे सत्कार करण्यात येत आहे। सुधीर चौधरी साहेब यांच्या शुभास्ते SK भाई यांचं आगमन झालेलं आहे। त्यांचं इथे हार्दिक स्वागत। सामाजिक कार्यकर्ते संतोष चौधरी साहेब यांना मी विनंती करतो त्यांनी कृपया स्टेजवर यायचं आहे। यांचं स्वागत करीत आहेत कमलाकर चौधरी साहेब। रामाश्रय यादव यांचं हार्दिक स्वागत करीत आहोत। रुपेश म्हात्रे साहेब यांचंही आगमन झालेलं आहे। त्यांचंही हार्दिक स्वागत। आशिष मिश्रा साहेब यांचं इथे हार्दिक स्वागत करीत आहोत। संतोष चौधरी साहेब देवेंद्र यादव साहब आइए। देवेंद्र यादव साहब आपका सत्कार। रामाश्रय यादव
मनोहर कडू यांच्या शुभ हस्ते विजय तावडे साहेब ज्यांनी अत्यंत सुंदर असं गारणं घातलेलं आहे. विजय तावडे साहेब आमचे आदरणीय मित्र, सामाजिक कार्यकर्ते, उद्योगपती संजय चौधरी साहेब यांचे शुभ हस्ते एसके भाई यानी कृपया स्टेज पे मंचावर रहने कृपा करावी. आइए ना, बोला कोण. सुधीर चौधरी साहेब यांच्या शुभ हस्ते यादव साहब जयदास केणी यांचं स्वागत करीत आहेत. माजी नगरसेविका रेश्माताई जाधव यांचं सौभाग्यवती किरण चौधरी मॅडम यांना विनंती करतो त्यांचा सत्कार करण्यासाठी यायचा आहे. माजी नगरसेविका रेश्माताई जाधव यांचा माजी नगरसेविका जयवंतीबाई वैती, जयवंतीबाई वैती यांचा सत्कार करण्यात येत आहे. प्रियाताई कडू यांच्या हस्ते प्रेम जाधव साहेब यांचे इथे हार्दिक स्वागत आहे. ज्यांच्या नावातच प्रेम आहे असे आमचे प्रेम जाधव साहेब. काशीनाथ वैती साहेब त्यांचा सत्कार करीत आहेत. डॉक्टर अंकिता भोईर, सौ नलिनी ताई चौधरी यांच्या शुभ हस्ते
मथुराताई पेडवी माजी नगरसेविका सौ सुवर्णाताई चौधरी यांच्या शुभ हस्ते माजी नगरसेविका मथुराताई पेडवी यांचा इथे सत्कार करण्यात येत आहे. मथुराताई पेडवी माजी नगरसेविका यांचा सत्कार सुवर्णाताई चौधरी करीत आहे. शशिकांत पाटील रमेश चौधरी साहेब यांच्या शुभ हस्ते कमलाकर मुकुंद चौधरी यांचा सत्कार राम चौधरी साहेब वसई विरार शहर महानगरपालिका यांचे आदरणीय बंधू विजय चव्हाण साहेब यांचा सत्कार इथे करण्यात येत आहे. विठ्ठल रुक्माई कमिटीचे संतोष चौधरी साहेब यांच्या शुभ हस्ते रुपेश म्हात्रे यांचा सत्कार जितू चौधरी यांच्या शुभ हस्ते हरिश्चंद्र दळवी मोतीराम बुवा चौधरी यांच्या शुभ हस्ते धर्मेश शेलार साहेब धर्मेश शेलार साहेब यांचा सुरेश पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते संजय चौधरी साहेब यांच्या शुभ हस्ते धर्मेश शेलार साहेब समाजसेवक अत्यंत तरुण आणि तडफदार असा कार्यकर्ता प्रसन्न व्यक्तिमत्व सुरेश पाटील साहेब यांचा सत्कार आमचे आदरणीय मोतीराम बुवा चौधरी यांचे शुभ हस्ते सेंट्रल बँक सेवानिवृत्त ही जी गळाभेट आहे ही मैत्रीपूर्ण गळाभेट आहे. हे आमच्या आचोळ्याचे वैशिष्ट्य आहे. मधुकर केळी साहेब या स्टेजवर काशीनाथ वैद्य साहेब यांच्या शुभ हस्ते मधुकर केळी साहेब नेहमी सफेद वस्त्रामध्ये असतात. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा.
जनार्दन वैती, भाऊजे या मोतीराम बुवा चौधरी एक नाटककार दुसऱ्या नाटककाराचा सत्कार करीत आहे. दिलीप पाटील साहेब, दिलीप पाटील साहेब, संतोष चौधरी साहेब यांच्या हस्ते विठ्ठल रुक्माई मंदिराची जी परंपरा होती, ही परंपरा गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू पुढे वारसा. आमचे आदरणीय दामोदर कैलासवासी दामोदर चौधरी साहेब अत्यंत या मंदिरासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत केलेली आहे. त्यांच्या सुविद्य पत्नी यशोदा दामोदर चौधरी इथे उपस्थित आहेत. आई त्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं आहे. आमच्या दादांची आठवण आम्हाला सतोदित कायम आहे, यांनी या मंदिरासाठी अत्यंत खूप परिश्रम केले होते, कष्ट केले होते. मी माझी नगरसेविका रेश्माताई यांना विनंती करतो की हा नृत्य सत्कार आहे, त्यांचा सत्कार आपण इथे करायचा आहे. सगळ्यांनी टाळ्यावाजून त्यांचं स्वागत करायचं आहे. या मंदिरासाठी कैलासवासी दामोदर चौधरी यांचे अथक प्रयत्न आणि परिश्रम होते आणि त्यांनी माझी नगरसेविका रेश्माताई जाधव यांच्या शुभ हस्ते आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर, या दोन शब्दांचा मिळून आई हा शब्द तयार होतो. या मातोश्रीला आमचा विठ्ठल रुक्माई मंदिराच्या मानाचा मुजरा आहे. अत्यंत धडाडीचा असा वाऱ्यासारखा असलेला, ज्याच्या नावामध्ये पवन आहे, पवन शिंदे सुहास चौधरी यांच्या शुभ हस्ते अमित सिंह राठोड, यांचा सत्कार काशीनाथ चौधरी साहेब करतील. काशीनाथ वैती, काशीनाथ वैती साहेब,
मथुराताई मुकुंद चौधरी मोतीराम बुवा, मथुराताई पेडवी यांना विनंती करतो त्यांनी स्टेजवर यायचं आहे. मथुरा मुकुंद चौधरी यांचा सत्कार मथुराताई पेडवी करतील. ही लोक वारलेले आहेत. मग त्यांच्या जागेवर ही लोक घ्यायला येतील. अच्छा, फ्रूटची व्यवस्था केली जरा कृपया मान्यवरांनी जाऊ नका. अल्पोपहाराची इथे व्यवस्था करण्यात आलेली आहे. मी माजी महापौर रुपेजी जाधव साहेब यांना आजच्या या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमानिमित्त 2 शब्द व्यक्त करण्याची विनंती करतोय. मी सर्वांना विनंती करतो की आपला सर्वांचा सत्कार केला, परंतु ज्यांनी प्रत्येक वर्षी आपल्या मंडळाला आणि सर्वांना सहकार्य करते आदरणीय खैरे सरांचा सत्कार मी मोतीराम बुवा यांना विनंती करतो की आपण करावं. तसेच देवेंद्र यादव यांना विनंती आहे की त्यांनी मंचाचे संपर्क झाला ना, सत्कार झाला. तसेच जे आता सन्मान होत आहे ते माऊली महिला मंडळ, माऊली महिला मंडळ आणि मंडळातून जे महत्वाचा सत्कार आहे ते आमचे आदरणीय संतोष परब साहेब, ज्यांचा हा ऑर्केस्ट्रा आहे आणि प्रत्येक वर्षी ते मंडळाला सपोर्ट करतात. संतोष परब साहेब, संतोष परब, संजय चौधरी आणि जितू दादा हे त्यांचा सन्मान करतील. सायली मॅडम या. सत्काराचा कार्यक्रम संपलेला आहे. फक्त माऊली महिला मंडळ राहिलेले आहे. विनंती आहे की लवकरात लवकर यावे. तत्पूर्वी आमच्या सर्वांचे मार्गदर्शक संतोष नाना यांना विनंती आहे की त्यांचे 2 शब्द ते मार्गदर्शन करतील. बापूले श्रद्धांजली आहेत ना, त्यांच्या नावाने म्हणजे त्यांच्या घरातल्याला बोलून आणि त्याचा सत्कार आता पहिला येतो करू, नंतर मग तुम्ही आता कार्यक्रम करू. माऊली महिला मंडळाचा इथे सत्कार होत आहे. सन्माननीय अध्यक्ष मोतीराम बुवा आणि रमेश मामा खजिनदार माऊली महिला मंडळाचा सन्मान करत आहेत.
एक लक्षात ठेवा 100वा आपला शताब्दी दिन आहे आणि आज ही कायमची आठवण राहणार आहे. धन्यवाद माऊली महिला मंडळ. आदरणीय संतोष नाना यांना विनंती करतो की त्याही मार्गदर्शन करावं. महापौर साहेब तुम्ही आम्हाला बांधून आलो. उपस्थित सर्व आपल्या विठ्ठल मंदिराचे कमिटी तसेच मान्यवर सर्व नगरसेवक, आज माझी नावं घ्यायला काही एवढं हे नाही आहे, आणि सर्व आचोळे ग्रामस्थ अतिशय चांगल्याप्रमाणे हा आपण साजरा करतात. आणि हा पालखी उत्सव आपल्या गावामध्ये जो विठ्ठल मंदिराची जी पालखी निघते, या पालखीच्या बद्दल जी यात्रा आपण 3 दिवस भरतो, या 3 दिवस यात्रेमध्ये की खरोखर आपल्या गावामध्ये एक झलकोस होतो की खरोखर सगळे लोक एक जमतात आणि करतात. पण त्याचा सिंहाचा खरोखर म्हणजे जमवणं करणं ह्या विठ्ठल मंदिराच्या कमिटीला जाते. ही कमिटी जी आहे ना ही सगळे आपलीच आहेत, पण त्यांनी जे काय ना की डोळ्यात बोलतं ना तेल घालून की हे कार्य कधी होत नाही. या कार्यामध्ये एवढी मेहनत करायला लागते ना की प्रत्येकाच्या घरी एकाच्या खिशाला कुठलं कार्य होत नाही. त्यांची जी मेहनत आहे ना त्या मेहनतीने आम्हाला आज मान देतात आणि आम्हाला ते स्टेजवर बोलवतात, आणि अतिशय त्याबद्दल त्यांचं मला मनापासून धन्यवाद करायचं आहे की खरोखर रंग आज या 100 वर्ष त्यांनी मंदिराला आपल्या झालेले आहेत. त्या मंदिरासाठी नाही करताना आज रंग कलर या खूप काही गोष्टी त्यांनी वेगळ्या केलेल्या आहेत. तशीच पालखी उत्सवासाठी पण त्या लोकांनी यावर्षी एवढा जोरात केलेला आहे की त्यांच्याबद्दल बोलण्याबद्दल काहीच बोलायचा विषयच राहिला नाही. की खरोखर की या मुलांना आणि ज्येष्ठ आपले, आणि एक अजून तुम्हाला वाचवतो की आपल्या गावातलं भजन मंडळ मोतीराम बुवा हे सुद्धा आपल्या प्रत्येक गावागावामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे की विठ्ठल मंदिराचं आचोळ्या गावातलं भजन मंडळ की बहुतेक ठिकाणी आमंत्रण असते. आणि पंढरपूर खरोखर आपल्या इथे झालेलं आहे की पंढरपूरला दरवर्षी जातात, पण असं झालंय पंढरपूरला पण भजन आपलं दरवर्षी बसते हे विठ्ठल रखुमाई मंदिरामधूनच. त्या बाबतीत जास्त वेळ घेत नाही. आणि एक म्हणायला बोलायला गेलो तर आपल्या इकडले नगरसेवक की आपल्या विठ्ठलाची कृपा एवढी आहे की आपल्या आचोळ्या गावामध्ये की अक्षरशः महानगरपालिकेमध्ये 6 नगर सेवक निवडून येतात आणि हे विठ्ठलाच्या कृपेने येतात असं मला म्हणायला काही हरकत नाहीये. की खरोखर ते काँग्रेसचे असू दे का सेनेचे असू दे का बहुजनकडे, पण आपले 6 नगरचे ठरलेले आहेत. आणि त्याबद्दल एक असा व्यक्ती आपल्याला सापडलाय, तो बघायला गेलो तो बोललो हिरा बोलला तर चालेल, तो आहे रुपेश. की खरोखर एक महापौर बनला. त्या महापौर बनामध्ये की 228 गाव आहेत. या 228 गावामध्ये या आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये नाही तालुक्या वसई या 228 गावामध्ये या आपल्या आचोळ्या गावाचं नाव झालेलं आहे की महापौर बनलाय. उपमहापौर आपल्या गावातले बनलेत आणि नगराध्यक्ष पण बनले आपल्या गावातले. उपनगरचे रमाकांत दलवी बनले, जयराम पाटील सारखे बनले. आणि आज रुपेशच्या बाबतीत बोलायला गेलो तर खूप काही गोष्टी आहेत, सभापती झाले. आणि त्याचा खरोखर आपल्या गावासाठी एवढा मोठा सिंहाचा वाटा आहे ना, तो खूप काही कमीच पडणार त्याच्याबद्दल बोलणं. म्हणजे की हा कार्यक्रम सुद्धा हे मंदिराला कमिटीला एकच म्हणायचं आहे की कधी पण त्याच्याकडे गेले तर असं आहे ना तो नाही म्हणून म्हणत नाही. आणि कमिटीलाच नाही पूर्ण सगळ्यांना, तो कुठलाही गावातला व्यक्ती असू दे, कुठलाही प्रोग्राम असू दे, दहीहंडी असू दे किंवा कुठला आपण तीर्थयात्रेला जाऊ दे, त्यांनी सहल काढली, पालखी काढली, नाही म्हणून बोलत नाही असा व्यक्ती आपल्या गावात एक हिरा म्हणून सापडलाय. ते विठ्ठल चरणीला हीच प्रार्थना करतो की असेच आमचे सगळे हिरे आणि या कमिटीला शक्ती दे की असंच आम्हाला कार्यकर्त्यांना भेटले पाहिजे. आणि त्याबद्दल 2 शब्द पूर्ण करतो. जय विठ्ठल. नवीन आहे जरा आम्ही सांभाळून घ्या. तसेच जे सातत्याने आपल्याला सपोर्ट करत असतात यंग स्टार ग्रुप बँड पथक, ते विशाल कुठे असतील त्यांनी मंचाशी संपर्क साधावा. विशाल पाटील, संकल्प चौधरी, माजी नगरसेविका संगीता पाटील आलेल्या आहेत, त्यांचे सुद्धा हार्दिक स्वागत. त्यांनी मंचाशी संपर्क साधावा. मंदिराचे महाराज समीर पंडित पाटील,
हे लवकर आहे पटपट. तसेच कलाकार बँजू पार्टीचे संतोष गायकवाड त्यांनी पण संपर्क साधावा. संतोष चौधरी त्यांचा सन्मान करते आणि सुभाष. संतोष गायकवाड कलाकार बँजू पार्टी. मी मनोज आणि कुळू आणि राम चौधरी यांना विनंती करतो. आमच्या नगरसेविका संगीता मॅडम यांचं स्वागत करतील पडद्याच्या मागचे हिरो मयूर आणि विकेश. विकेश संदीप शेट्टी असतील त्यांनी स्टेजची संपर्क साधावा किंवा त्यांच्या मिसेस. समीर महाराज रेश्माताई यांना विनंती करतो की त्यांचा सन्मान करा. आमचे आवडते गावातले मंडपवाले विनोद पाटील. समीर महाराज आमचे त्यांचा सन्मान होत आहे. मोतीराम बुवा आणि काशीनाथ वैती आणि कमळाकर तिघांनी पण आणि मामा या चौघाही पण करा. रमेश शेठ आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की श्री विठ्ठल रुक्माई मंदिर या मंदिराला 100 वर्ष पूर्ण होत आहे. हा शताब्दी वर्ष आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व आजी माजी नगरसेवक, सर्व महिला मंडळ, बाहेरून आलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी, विविध पक्षाचे कार्यकर्ते आणि आमचे एक मिनिट सुधीर 2 मिनिट या कमिटीचे सर्व सन्माननीय, मी नावाने घेतो, सर्व पदाधिकारी. अतिशय सुंदर असं आमचे संतोष चौधरींनी मार्गदर्शन केलं की 100 वर्ष पूर्ण होत आहे. या 100 वर्षामध्ये अनेक लोक आमचे अध्यक्ष झाले, या मंडळाचे छोटे छोटे कामं करत राहिले आणि एवढं मोठं मंदिर आज उभारलं. या 100 वर्षानंतर मंडळाचे कमिटीचे
इच्छा आहे की एक आपलं मंदिर आणखी आपण मोठा करायचा आहे, त्याबद्दल त्यांनी सर्व प्लॅन वगैरे त्या आर्किटेक्ट वगैरे तसे नेमलेले आहेत. मला एकच थोडीशी खंत वाटते इथे आता की 100वा वर्ष आहे आणि जवळजवळ गावामध्ये आपले 5000 लोकसंख्येचं आपलं गाव आहे. आज या दिवशी तरी सर्वांनी जमायला पाहिजे होतं. आता पालखीला बरोबर सर्व येतील जत्रेला फिरायला, पण 100वा वर्ष आहे. मी जेवढी लोक इथे जमलेले आहेत हे देवाच्या समोर बोलतो की तुमच्या कुटुंबाला चांगला आशीर्वाद भेटेल का 100वा वर्षाचे तुम्ही साक्षीदार आहेत हे कार्यक्रम. कारण की आम्हाला कोणालाच माहित नव्हतं इथे जेवढी मंडळी बसते का 100वा वर्षचा हा आम्ही सोला पाहू. यासाठी जे कमिटीचे जी लोक आज आपल्या आता हयात नाही, परंतु त्यांनी जे उभारलेलं हे मंदिर आहे आणि त्याच्यामुळे पूर्ण या पालघर जिल्ह्यामध्ये आपल्या या मंदिराचं नाव आहे की कुठून कुठून लोक आपल्या दर्शनाला येतात विठ्ठल रुक्माईच्या या मंदिरात. प्रत्येकाला वाटतो का आम्ही जसं पंढरपूरलाच इथे आलेलो आहे एकादशीच्या वेळी, आता 3 दिवस अनेक बाहेरचे लोक पण इकडे दर्शनाला येतील. परंतु आपलं गाव करायला काही मला समजत नाही की जेव्हा आपली वेळ असते आता या टायमाला सर्वांनी जमायला पाहिजे होता. महिला मंडळ आज आपल्यामध्ये आपले एवढे लोक आहेत, परंतु जेवढी जमलेले आहेत त्याला मी एकच विनंती करतो की आज अतिशय चांगल्या प्रकारे आमच्या मंडळीने म्हणजे कमिटीने चांगल्या पद्धतीने या मंदिराचं जे काय काम आहे ते त्याने हाती घेतलेले आहेत. छोटी छोटी कामं आहेत तरी ती न विसरता करत राहतात. आमचे आवर्जून इथं उल्लेख करायचा वाटतं आमच्या लक्ष्मण दादाचा आणि दामोदर चौधरी बाबाचं, हे 2 व्यक्ती आणि आणखी लोक त्यांच्या जोडीला, हे 3 मंडळी त्यांच्या जोडीला संजय असायचे मामा असायचे की प्रत्येक वर्षी जत्रेला ते 15-1 महिना फिरून वर्गणी वगैरे जमा करून कुठल्याच प्रकारचे गावकऱ्याला असं दाखवून देत नव्हतं. हे 3-4 लोक एवढी या मंदिराची सेवा करायची. परंतु आता ही जी यंग टीम आहे हे यंग टीमने हातामध्ये घेतलेलं आहे आणि मला त्याचा भरपूर आनंद आहे. आणि नक्कीच तुम्ही एक चांगला मंदिर उभारतील इथे. आमचा सगळ्यांना सपोर्ट आहे, आपल्याला सगळे जेवढे मंडळी आहे त्यांचा जेवढी तुम्हाला मदत करता येईल तेवढं आम्ही नक्की करू. आज या चांगल्या दिवशी 100व्या वर्षी मला स्वतःला आनंद वाटतोय की आज 100वा वर्ष आम्ही सगळे भाग घेत आहे या कार्यक्रमाला. संतोष बोलला त्याप्रमाणे आम्ही महापौर असू दे, नगरसेवक असू दे की कार्यकर्ता असू दे, हे आम्ही गावातूनच घडलेलो आहे आणि तुमच्या सगळ्यांचा उपकार आम्ही कधीच विसरणार नाही. आयुष्यामध्ये आम्ही कितीही मोठे झालो पण गावकरी कधी विसरणार नाही. मी आजच्या दिवशी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि मंदिराच्या प्रत्येक कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित राहतील अशी मी तुम्हाला विनंती करतो. पुन्हा एकदा आमच्या विठ्ठल रुक्माई समितीला आमच्या सगळ्यांच्या वतीने तुम्हाला मंगलमय शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू. जे मान्यवर इथे उपस्थित आहेत पण ज्यांची नावं राहिली आहेत त्यांची मी नावं वाचतो, त्यांनी कृपया स्टेजवर यायचं आहे. युगवंश तेजस चौधरी, युगवंश तेजस चौधरी, द्विज जितेंद्र पाटील, संदेश नाईक, प्रेमनाथ नाईक, संतोष तेली, संतोष ताळे, मनोज वांद्रे, अमित नाईक मंडपवाले, संतोष चौधरी, रिदम पाटील, सचिन मोरे, कुमार तेजस कोटियाला, कुमार मनोज शेलार, श्री अशोक चव्हाण, प्रभाकर मुकुंद चौधरी, नवीन दुबे, शैलेशभाई गोसाळी देसाई, कैलास मनोज पाटील, भावेश अशोक पाटील, सुदाम रामचंद्र पाटील, किरण भुईर, रुपेश वैती, सुधाकर नाईक, निलेश वाळके, जनक पेढवी, हरेश्वर पाटील,
विनोद नारायण चौधरी, कैलासवासी हरिश्चंद्र पाटील, विनोद नारायण पाटील, मनोहर अण्णा पाटील, शशिकांत पाटील, बाळगोपाळ सार्वजनिक माघी गणेश मित्र मंडळ अध्यक्ष संदेश वैती, माऊली संतोष तिवारी। यापैकी कोणी मान्यवर इथे हजर असतील, उपस्थित असतील त्यांनी कृपया स्टेजवर यायचं आहे। महाराष्ट्राने अनेक वादळे संकटे झेलली। आमच्या आदरणीय मामी विमलताई पाटील इथे उपस्थित झालेले आहेत। माझी नगरसेविका त्यांनी स्टेजवर यायचं आहे, त्यांचा सत्कार आमचे अध्यक्ष संजय चौधरी साहेब, मोतीराम बुवा चौधरी यांच्या शुभ हस्ते आमचे आदरणीय मामी विमल मोहन पाटील, अशोक चव्हाण यांनी मंचाशी कृपया संपर्क साधायचा आहे। अशोक चव्हाण आणि त्यांच्या सौभाग्यवती उपस्थित आहेत, त्यांनी स्टेजवर यायचं आहे। अशोक चव्हाण साहेब आणि त्यांच्या सौभाग्यवती यांचा इथे सत्कार करीत आहेत। मोतीराम बुवा चौधरी, मनोहर कडू साहेब आणि सुहास चौधरी, रमेश चौधरी, भावपूर्ण श्रद्धांजली या आचवडी विभागातील प्रथम अध्यक्ष जे या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आचवडी गाव यांचे प्रथम अध्यक्ष जे होते महादेव रामा चौधरी, त्यांना आमच्या या मंदिराच्या कमिटीतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहोत। आणि कैलासवासी किसन रामा चौधरी, पुरुषोत्तम नाईक, दामोदर चौधरी, हरिश्चंद्र चौधरी, रमेश भास्कर चौधरी, लक्ष्मण जनार्दन वैती, जगन्नाथ वैती, जगन्नाथ उंदऱ्या वैती, पुरुषोत्तम महादेव चौधरी, मोहन भिकाजी चौधरी, पांडुरंग सीताराम किळी, सखाराम श्यामजी कुडू, बाबू श्यामजी कुडू, काशीनाथ रामा चौधरी, रामचंद्र चौधरी, हेमंत पुरुषोत्तम चौधरी, दीपक अनंत चौधरी, सुरेश काशीनाथ चौधरी, रमेश खंडू नाईक, महेंद्र पुरुषोत्तम चौधरी, मनोज महेंद्र चौधरी, धीरज हेमंत चौधरी, कल्पना रोहिदास म्हात्रे, माननीय नगरसेविका होत्या त्या, राजाराम महादेव चौधरी, गंगाराम गोविंद वैती, नाना गोविंद वैती, शंकर रामा पाटील, दत्तात्रय अण्णा पाटील, या सर्व आमच्या आणि हरिश्चंद्र गायकवाड या तमाम आमच्या
ज्या या आचोळे गावातील संपूर्ण परिसरामध्ये त्यांनी जो आमच्या या विठ्ठल रुक्माई मंदिरासाठी आपल्या आचोळे गावासाठी त्यांनी अत्यंत चांगलं काम केलं होतं. असे सर्व जे निधन झालेले आहेत त्यांना या शताब्दीच्या निमित्त त्यांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही, म्हणून या मंदिर कमिटीतर्फे त्यांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करीत आहोत. आता मान्यवर जे वारसा आहेत त्यांचा जे काय मान सन्मान सत्कार आहे तो उद्या एकादशीच्या ज्या या भावपूर्ण श्रद्धांजली ज्यांना अर्पण केली, ज्यांच्या घरातली मंडळी आहेत त्यांचाही इथे त्यांच्या अपरोक्ष त्यांचा जो सत्कार इथे करण्यात येणार आहे ते उद्या आपण हा सत्कार सोहळा इथे संपन्न करणार आहोत. धन्यवाद. पुन्हा एकदा आमच्या आदरणीय संतोषजी पवार साहेब परब साहेब यांचा या सांस्कृतिक ठेवा परंपरा या परंपरेकडे आपण वळणार आहोत. मी त्यांना विनंती करतो की आपण कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे. धन्यवाद. प्रल्हाद यादव डब्ल्यू सिंग त्यांनी मंचावर यायचं आहे. मनोहर कुलू साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. हॅलो हॅलो